नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईसहित 30 जिल्ह्यांमध्ये 100 डेज कॅम्पेन आपल्याकडे सुरू आहे आणि ह्या कॅम्पेनचे जे आपण स्क्रीनिंग करतोय किंवा जे रिपोर्ट्स आहेत तर त्यामध्ये आपलं एनरोलमेंट चांगल्या प्रमाणात झालेलं आहे. परंतु की पॉप्युलेशनचं जर आपण डिस्ट्रिक्ट वाईज पाहिलं तर याच्यामध्ये की पॉप्युलेशनचं किंवा व्हल्नरेबल पॉप्युलेशनचं एनरोलमेंट आणि त्याच्या टेस्ट हे कमी प्रमाणात दिसत आहे. तर आपण एनरोलमेंट करताना काही प्रमाणामध्ये ते व्यवस्थित न केल्यामुळे आपल्याला की पॉप्युलेशनचं स्क्रीनिंग हे कमी झालेलं दिसत आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये की पॉप्युलेशन आपलं निक्षय पोर्टलमध्ये एनरोल कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये जे निक्षय डेटा एंट्रीमध्ये 2-3 ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे की आपण ॲक्टिव्ह सर्व्हिलन्स आहे किंवा पॅसिव्ह सर्व्हिलन्स आहे, म्हणजे आपली केस फाइंडिंग कोणत्या पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये एक तर आपल्या बऱ्याचशा चुका होतात. नंतर की पॉप्युलेशन मी आता सांगितल्याप्रमाणे ड्रॉपडाऊनमध्ये कसं सिलेक्ट करायचं आहे आणि टेस्ट कशी ॲड करायची आहे. तर ह्या पद्धतीचा कसं ॲड करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम निक्षय ॲप आपल्याला माहिती आहे मोबाईलचं व्हर्जनमध्ये आपण आता हे स्क्रीनशॉट दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला न्यू एनरोलमेंट या मेन्यूमध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं ज्या पद्धतीचं आपला लॉग इन आय डी असेल, पब्लिक पेशंट प्रायव्हेट पेशंट असेल त्या पद्धतीने आपला तो त्या ठिकाणी ओपन होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पब्लिक सेक्टर प्रायव्हेट सेक्टर सिलेक्ट करायचं आहे आणि महत्त्वाचं हे केस फाइंडिंग. 100 डे कॅम्पेनमध्ये आपण आता ॲक्टिव्हली कार्यक्षेत्रात जात आहोत, त्यामुळे ॲक्टिव्ह केस फाइंडिंगमध्ये करायचं आहे आणि आपण आरोग्य संस्थेमध्ये पेशंट स्वतःहून जर आलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला पॅसिव्ह सिलेक्ट करायचं आहे. त्यामुळे आत्ताचं जे आपलं स्क्रीनिंग आहे ते निक्षय शिबिरात आपण स्वतः जातो आणि त्या ठिकाणी लोकांना बोलावून घेतो किंवा वेगवेगळ्या हाय रिस्क एरियामध्ये आपण स्वतःहून जातो तर ते ॲक्टिव्ह केस फाइंडिंग आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर बाकीचे केसचे डिटेल्स आपल्या सर्वांना माहितीच आहे. बेसिक डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत, रेसिडेन्शियल डिटेल्स सर्व भरायचे आहेत, डेमोग्राफिक डिटेल्समध्ये ट्रायबल, रुरल, अर्बन हे सर्व डिटेल्स याच्यामध्ये भरायचे आहेत. नंतर मॅरिटल स्टेटस, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा सिम्पटम्सपर्यंत आपल्याला काही अडचण येत नाही, पण की पॉप्युलेशन हा एक नवीन जो ड्रॉपडाऊन मेन्यू आहे त्या ठिकाणी बरीचशी मंडळी व्यवस्थित भरत नाही आणि त्यामुळे आपण एंटर केलेला पेशंट हा त्या की पॉप्युलेशनमध्ये येत नाही. तर की पॉप्युलेशन रिस्क फॅक्टर्स जो आहे त्यामध्ये हा ड्रॉपडाऊन मेन्यू आहे आणि त्यामध्ये हे सर्व फॅक्टर हे दिलेले आहेत की पेशंट कशाचा आहे, ब्रॉन्कियल अस्थमा आहे, कॅन्सर आहे, कार्डिओव्हास्क्युलर, डायबिटीज, डायलिसिस, हायपरटेन्शिव्ह, लिव्हर इम्प्लांट, मालनरिस्ट आहे किंवा 60 वर्षाच्या पुढचा आहे किंवा वर्क प्लेस सेटिंग आपण जे वेगवेगळ्या फॅक्टरी वगैरेमध्ये जाऊन औद्योगिक कार्यक्षेत्रात जाऊन स्क्रीनिंग करतो तो ऑप्शन आहे, कॉंग्रिगेट सेटिंग्स, कन्स्ट्रक्शन साईट्स. तर हे सर्व ऑप्शन आहे आणि यामध्ये जे सुटेबल ऑप्शन असेल किंवा मल्टिपल असेल तरी आपल्याला ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. तर तो जो संशयित पेशंट आहे तो आपल्या याच्यामध्ये की पॉप्युलेशनमध्ये एंटर होणार आहे. तर अशा पद्धतीने ते एंटर करायचं आहे. ते केल्यानंतर मग त्याचा निक्षय आय डी जनरेट होणार आहे आणि ते जेवढे पेशंट आपल्याला आपण एनरोल केलेले आहेत त्यांची टेस्ट पण आपल्याला ॲड करायची आहे. आता सध्या आपलं एनरोलमेंट खूप जास्त दिसतं आहे आणि टेस्ट कमी दिसतात कारण त्यांचे घेतलेले स्पुटम सॅम्पल वगैरे किंवा एक्सरे केलेला असेल, नॅट टेस्टिंग केलेलं असेल, मायक्रोस्कोपी केलेली असेल ती टेस्ट ॲड करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या आयकॉनवर ते एनरोलमेंटच्या खाली टेस्ट आहे, तिथं ॲड टेस्ट आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर कशासाठी करणार आहोत तर TBचं डायग्नोसिस करण्यासाठी. तर डायग्नोसिस ऑफ TB हा ऑप्शन तिथे सिलेक्ट करायचा आहे. त्याचे सिम्पटम्स कधीपासून आहेत वगैरे हे आपल्याला माहिती आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला ते एंटर करायचं आहे आणि टेस्ट कोणत्या प्रकारची आहे, मायक्रोस्कोपी आहे की CBNAT आहे, ट्रूनॅट आहे की चेस्ट एक्सरे आहे. तर ह्या वेगवेगळ्या ज्या टेस्ट आहेत त्या पद्धतीने ती टेस्ट त्या ठिकाणी ॲड करायची आहे. बाकीचे डिटेल्स आपल्या सर्वांना माहिती आहे, डेट वगैरे, लॅब सिरियल नंबर, रजिस्टरचा नंबर त्यामध्ये टाकायचा आहे आणि फायनल इंटरप्रिटेशन. तर हे खूप महत्त्वाचं आहे की ते पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, क्लिनिकली डायग्नोज आहे, कसा आहे. तर तो ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. बऱ्याच ठिकाणी एक्सरेचे शिबिर खूप झालेले आहेत परंतु त्यांचे रिपोर्ट्स आपण त्या ठिकाणी एंटर केलेले नाही, त्यामुळे मग ते केसेस ह्या आपल्या डायग्नोसिससाठी पेंडिंग दिसत आहे. तर हा एक ऑप्शन खूप महत्त्वाचा या ठिकाणी आहे. चेस्ट एक्सरे
आता या ठिकाणी एक्झाम्पल दाखवलं की चेस्ट एक्सरे केलेला आहे, मग तो टेस्ट ॲडेड सक्सेसफुली असं त्या ठिकाणी आलेलं आहे. तर अतिशय सोपं आहे. कार्यक्षेत्रामध्ये पण आपण स्वतःच्या मोबाईलमध्ये निक्षय ॲप ओपन करून हे एनरोलमेंट, त्याच्यामध्ये की पॉप्युलेशन आणि टेस्ट कशी ॲड करायची हे आपण त्याच ठिकाणी करू शकतो. त्या पद्धतीने आपण सर्वांनी करावं. आणि की पॉप्युलेशन आपलं पर्सेंटेज हे निक्षय पोर्टलमध्ये पण ॲक्च्युअल जेवढे झालेलं आहे ते रिफ्लेक्ट होईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो. धन्यवाद.